शाहिद कपूरच्या अंगाने शूट केलं जायचं. अच्छा. म्हणजे आणि क्लोज घेताना पण असं यांचे घेऊया का, चलो लेके रखते असं घेतलं होतं. त्याच्यामुळे असं शंका वाटायची, अरे का फिल्म करतोय मी. म्हणजे एक तर फुटेज नाही, रोल सांगितला होता त्याप्रमाणे जात नव्हता. म्हणजे शूटिंगच्या वेळेस बऱ्याचदा असं, अरे सर वो सीन लेने वाले आणि मग ते नाही अभी जाने दो, अभी लाईट गया, अभी रहने दो, असं झालं 2-3 सीन मध्ये. तर मग जेवढं शूट झालं होतं तेव्हा असं वाटलं की माझा मित्र सुनील जाधव म्हणून आहे, तो पहिल्याच दिवशी बघून आला. तर त्याला मी विचारलं, अरे तू पाहिलाच का सिनेमा. पाहिलाय, पण खूप जरा लुफॉल्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पण म्हटलं माझा रोल कितपत आहे. आहे तुझा रोल आहे, रोल आहे, तू लक्षात पण राहतोस. कारण एक वेगळं असं बाकीच्यांची नावं कुणाची घेतली जात नाही, तुझं शेख म्हणून नाव त्याने घेतलंय, शेख ये सर इनका पासपोर्ट ये कर, सर आणि तुझा तो फेक लुक होता. तो सॉरी बोलताना पण त्याचा असं सॉरी असा होता तो. आता म्हणजे तो बोलतो क्या विक्टिम क्या लगा के रखा है, नाम है उनका, सॉरी. तर असं त्याच्या डोळ्यात डोळे घालूनच मी सॉरी म्हटलं होतं, खाली न बघता. तो एक लुक सॉलिड आहे तुझा, की असं वाटतं त्याला शिवीजनच सॉरी म्हणतोयस. तर तुला लक्षात राहतो रोल. पण सिनेमा ओव्हरऑल असा खूप ताणला गेला आणि फक्त शाहिद कपूर असं झालं आहे. बाकीच्यांना आहे फुटेज, पण ते तेवढे नाववाले नसल्यामुळे शाहिद कपूरच लक्षात राहतो, कारण त्याच्या अनुषंगानेच बनवला आहे तो. पण तुमच्याकडे कसा आला सिनेमा. माझ्याकडे ओरिजिनल सिनेमा बघितलाय. ओरिजिनल सिनेमा बघितला होता मी जेव्हा माझं कास्टिंग झालं. आधी मी मुंबई पोलीस, मुंबई पोलीस जो साऊथ मध्ये बनवलाय त्याने, आणि डिरेक्टर पण रोशनच आहे. तर त्यांनी जेव्हा माझे फुटेज दाखवले होते त्यांना, मुकेश छाबरा आहे तो माझा मित्र आहे, तो बऱ्याचदा मला इन्स्पेक्टरचे रोल्स वगैरे असे, आम्ही कमीने जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा मुकेश छाबरा कास्टिंग डिरेक्टर नव्हता. तो तेव्हा आमच्यात बाकीच्या गोष्टी सगळ्या करत होता आणि तो असा गाण्या बिण्यात होता. तर तेव्हा त्याने मला सांगितलं होतं, संदेश मैं कास्टिंग करूंगा ना तुमको बुलाऊंगा. तर त्याने मला बरेच सिनेमे दिले. त्याच्यानंतर डिपार्टमेंट दिला त्याने, परत सरकार नाही, अगली, परत बॉम्बे वेलवेट, असे ते 2-3 सिनेमे. ऍक्च्युली देवामध्ये आधी माझं कास्टिंग झालं होतं, जो ह्याने केला होता रोल आपला गिरीश कुलकर्णीने. अच्छा. तो याचा. तर ते म्हणाले की अरे यार, मला बघितल्यावर त्यांचं असं झालं, अरे यार पोलीसवाले ज्यादा लागते ये पॉलिटिशियन पेक्षा. पॉलिटिशियनचा रोल त्याला गेला. मग त्याला गेला तो रोल. असं 2दा झालं आमच्या आपटे. असं 2दा झालं. अगली केलं तेव्हा पण असं झालं की अरे गिरीश कुलकर्णीच्या डेट्स आधी माझं कास्टिंग झालं होतं, मग गिरीशला दुसऱ्या एका रोलसाठी बोललो होतं. मग नंतर परत गिरीशच्या डेट क्लॅश होत होत्या, मग त्याला तो छोटा एक रोल होता तो ठेवला होता. परत त्याचं काहीतरी झालं, मग अगलीमध्ये त्याचा एक तो जो नव्याने इन्स्पेक्टर तो आला होता. तर ते असं आमच्या दोघांच्या बाबतीत असं झालंय की आधी मला मिळालं होतं मग त्याला झालं असं. पण सिनेमा करताना काही गोष्टींचा त्रास झाला, काही गोष्टींची मजा पण येत होती. काही म्हणजे मराठी ऍक्टर्स सोबत असल्यामुळे बरेचसे सगळे मराठी ऍक्टर्स आहेत, तर त्यांच्या बरोबर मग. आणि हिंदीत कसं असतं की बाकीचं सगळं लॅविश असतं. तुमच्या नाश्त्यापासून सकाळी तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट व्हॅनिटी असते. नाश्ता तुम्हाला जो पाहिजे तो येतो, लंच मध्ये पाहिजे ते येतं सगळं. तुम्हाला पैसे, आता हे प्रोडक्शन हाऊस चांगलं असल्यामुळे पैसे मागितले ते मिळाले, महत्वाचा आहे भाग. आणि मग नंतर मग असं झालं, अरे रोल उगाच पैशासाठी केला असं झालं मला नंतर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.